प्रेमाच्या दोरानच बांधला. अनेक भक्तांना देव आकळल्या, पण कशानं आकळा? भावनेनं, प्रेमानं बांधला. म्हणतो नाथ महाराज म्हणले, प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोती वाचुनी. प्रेम नसल्यास किती भक्ती केली फोलकट झाली. तसं बिभीषण म्हणू लागले, भगवंत तुम्हाला कसं कळणार? खरं हनुमंत कशामुळे बांधला? प्रेमाच्या दोरामध्ये बांधला गेला. प्रेमानंच आलिंगन देऊ लागले भगवंत. कोण समजू लागले? भरतच आहेत म्हणून हनुमंताला प्रेमानं आलिंगन भगवंत देऊ लागले. बिभीषणाचे वचन ऐकून या हनुमान जान, सवे झाला सावधान, रंगुनंदना विनवितो. रघुनंदन विनवितो. सावधान झाले कोण? खरंच काही तुम्हाला कळणार? सगळे आपापल्या ह्याच्यामध्येच पडले. तर बिभीषण म्हणू लागले, बघा ना, सगळे आपापलेच काम करायचे पडले. कसं तुम्हाला भूल पडली? इथंच आलिंगन देत बसला तर पुढलं कार्य कसं व्हायचं? हे पर्वत घेऊन आलेला, ही संजीवनी आणली, लक्ष्मणाला उठवायचंय, तुम्ही इथंच पडला, इथंच वेळ जायला, सावध व्हा, असा विचारा करू लागले. स्वामी ऐक रघुनंदन, भरत नवे हनुमान जाना, आला पर्वत घेऊन औषधी गणा जेते असती. औषधी गहन जेते असती, दिव्य औषधी. खरंच हे कोण आहे? हनुमंताला तुम्ही भरत समजून आलिंगन